आपण जर पाहिलं तर बारामतीचा विकास या 2 वर्षामध्ये जेवढा मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे तेवढा आजपर्यंत कधीही झाला नव्हता आणि याचं सगळं श्रेय माननीय मुख्यमंत्री साहेबांचं आहे। त्याच्यामुळं आमचं असं म्हणणं आहे की ही बारामतीची जी जागा आहे ती शिवसेनेला मिळाली पाहिजे। त्याचबरोबर आपण सगळेजण पाहता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना प्रभावीपणे मुख्यमंत्री साहेबांनी राबवली। त्याला अनुसरून आम्ही बारामतीमध्ये जवळपास 30,000 माता भगिनींचे फॉर्म या ठिकाणी भरून घेतलेले आहेत आणि म्हणून सर्व जनतेतून आणि सर्व कार्यकर्त्यांतूनच मला अशी मागणी झाली की काही करा पण मुख्यमंत्री साहेबांना साकडं घाला, ही बारामतीची जागा आपल्या शिवसेनेला घ्या। म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना पण या ठिकाणी नम्र विनंती करत आहे की साहेब ही जागा आपल्या शिवसेनेला घ्या, जेणेकरून आपल्या महायुतीला एक खूप चांगले सोन्याचे दिवस या ठिकाणी शिवसेनेला बारामतीमध्ये येतील। त्याचबरोबर आदरणीय अजितदादा पवार यांना देखील माझी नम्र विनंती आहे की बारामतीचा एक वेगळा पॅटर्न दादा आपण या ठिकाणी निर्माण करावा आणि आपण घराणेशाहीला पाठीशी घालत नाही असा एक मेसेज दादा या ठिकाणी आपल्याला देता येईल आणि माझी खात्री आहे आमचे माननीय मुख्यमंत्री साहेब आणि आदरणीय अजितदादा साहेब याच्यावर नक्की सकारात्मक विचार करतील आणि शिवसेनेची ही जागा महायुतीची ही बारामतीची जागा शिवसेनेला मिळेल आणि या ठिकाणी मला या ठिकाणी उमेदवारी मिळेल। कशाच्या आधारावर तुम्ही मागणी करता? कारण महायुतीचा फॉर्म्युला सिटिंग इटिंग हा फॉर्म्युला आहे। अजित पवार गेल्या अनेक वर्षापासून याचं प्रतिनिधित्व करतायत, मग राष्ट्रवादीची जागा असताना शिवसेनेने मागणी करणं कितपत योग्य? तुम्ही अतिशय योग्य प्रश्न विचारला, परंतु आपण जर आता या ठिकाणी बारामतीची परिस्थिती पाहिली तर स्वर्गीय अनंतराव पवार यांच्याच घरामध्ये आमदारकी या ठिकाणी चालल्याचं चित्र दिसतंय। त्यामुळे जनतेला असं वाटतंय की ही नुरा कुस्ती आहे की काय, की इकडे अजितदादा निवडून आले तर अनंतराव पवारांच्याच घरामध्ये आमदारकी आली, इकडे युगेंद्र पवार निवडून आले तरी माननीय अनंतराव पवारांच्याच घरामध्ये आमदारकी आली। म्हणजे नुरा कुस्तीचं हे वातावरण तयार झालेलं आहे बारामतीमध्ये। म्हणून याला फेअर करण्यासाठी हा निर्णय घेणं अति आवश्यक आहे। तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे का? हो, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत हा निरोप पोहोचवलेला आहे। त्याचबरोबर आमचे युवा नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्यापर्यंतही हा निरोप पोहोचवलेला आहे। त्यांनी काय सांगितलं? अजून त्यांच्याकडून उत्तर आलेलं नाहीये, पण लवकरच त्यांच्याकडूनही मला अशा प्रकारचा आदेश येईल आणि ही जागा आम्हाला शिवसेनेला मिळेल असा मला ठाम विश्वास वाटतो। विश्वास वाटणं म्हणजे ते कौतुक वाटल्यासारखं आहे। त्याचं कारण असं की परवा मुख्यमंत्री अजित पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, दुसरीकडे तुम्ही असं म्हणता की मला ठाम विश्वास आहे, कसं बघता याकडे? अगदी बरोबर आहे, परंतु तुम्ही टीव्हीवर न्यूज चॅनलला सगळीकडे पाहिलं असेल की काही जागांमध्ये आदला बदल ऐन वेळेला करणार आहेत असं महायुतीकडून पण सांगण्यात आलेलं आहे आणि महाविकास आघाडीकडून पण सांगण्यात आलेलं आहे। यालाच तर राजकारण म्हणतात। तेच सुरेंद्र जेवरे त्यांची ओळख करून देतो। अजित पवार त्यांच्या गणेश फेस्टिवलला गेले नाहीत म्हणून त्यांनी अजित पवारांवरती काळं कापड टाकलं होतं, त्याचा तर राग नाही? हा अजिबात नाही, तो विषय वेगळा होता आणि आपण सगळेजण आपल्या सगळ्यांनी तो विषय पाहिलेला आहे। मी जो कार्यक्रम घेतला होता एकनाथ गणेश महोत्सव, हा काही कुठला राजकीय विषय नव्हता, तर तो सामाजिक कार्यक्रम होता। विविध शासकीय योजनांचे लाभ त्या ठिकाणी आपल्याला बारामतीतल्या संपूर्ण जनतेला द्यायचे होते आणि त्यासाठी आम्ही वेळोवेळी माननीय अजितदादांना पाठपुरावा देखील केला होता की दादा तुम्ही या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला या, आणि दादांनी पण येतो म्हणून सांगितलं होतं आणि वेळोवेळी आम्ही सगळीकडे दादांना भेटलो, आदरणीय वहिनी साहेबांनाही भेटलो होतो, परंतु दादा मात्र बारामतीतल्या छोट्या छोट्या मंडळांना भेट द्यायला गेले। परंतु इथे आम्ही मोठा एवढा एकनाथ गणेश फेस्टिवल भरवला होता, त्याचं उद्घाटन करण्याचं त्यांनी जाणीवपूर्वक टाळलं होतं, म्हणून आमच्याकडून ती त्याची रिॲक्शन आली होती। बाकी आमच्या मनामध्ये दादांविषयी कुठलाही प्रकारचा द्वेष आजही नाही। मला सांगा, तुम्ही फॉर्म देखील घेतलेला आहे उमेदवारीचा, तुम्हाला असं वाटतं तुमची मागणी मान्य होईल? निश्चितपणानं, कारण ही मागणी सुरेंद्र जेवरे हा जिल्हा प्रमुख आमदार व्हावा म्हणून नाही, तर बारामतीतली लोकशाही टिकावी, बारामतीमध्ये शिवसेना टिकावी, त्याचबरोबर बारामतीतल्या सर्वसामान्य जनतेचा स्वाभिमान टिकावा म्हणून हा फॉर्म मी घेतलेला आहे। जर तुम्ही आता फॉर्म घेतलेला आहात, फॉर्म दाखल कधी करणार आहात? सोमवारी आम्ही फॉर्म दाखल करणार आहोत। जर नाही पक्षाकडून उमेदवारी मिळेल तर अपक्षाला? नाही, मला खात्री आहे अगदी शेवटच्या क्षणाला पक्षाचा त्या ठिकाणी एबी फॉर्म येईल आणि मला शिवसेना या धनुष्यबाण या चिन्हावर बारामती विधानसभा लढवण्याची संधी मिळेल।